इकडे रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला आणि मागील 2 दिवसांपासून या मुसळधार पडणाऱ्या पावसाचा फटका मुंबई गोवा महामार्गाला सुद्धा बसलेला आहे. संगमेश्वरमध्ये महामार्गावरती डोंगराचं पाणी आल्यामुळे महामार्गाला नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि या पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राजेश जाधव यांनी. मागील 2 दिवसापासून रत्नागिरीमध्ये पावसाने अक्षरशः थैमान घातलेला पाहायला मिळत आहे. मी आता उभा आहे मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वरमध्ये आणि तुम्ही पाहताय मुंबई गोवा महामार्गाला नदीचं रूप आलेलं आहे. वाहन चालक कशीबशी गाडी चालवतात. मगाशी काही मिनिटापूर्वी इथं 2 गाड्या बंद पडलेल्या होत्या, मात्र आता तुम्ही पाहताय नदीला, या रस्त्याला नदीचं रूप आलेलं आहे. वरील डोंगराचे जे पाणी आहे ते रस्त्यावर येत आहे. जे महामार्ग आहे त्यांनी योग्य ते पाण्याचा निचरा केलेला नसल्यामुळे संपूर्ण जे पाणी आहे डोंगरातलं ते रस्त्यावर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर मात्र कुठेतरी ह्या मुंबई गोवा महामार्गावरील जो संगमेश्वर येथील जो हायवे आहे तो बंद होण्याची शक्यता आहे. कारण बाजूला जी शास्त्री नदी आहे तिलाही पूरसदृश परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. पाहूया आता, पाऊस जर कंटिन्यू तसाच राहिला तर मात्र कुठेतरी हा रस्त्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. कॅमेरामॅन प्रफुल्लसह मी राजेश जाधव, न्यूज 18 लोकमत, संगमेश्वर, रत्नागिरी. तर रत्नागिरी संगमेश्वरमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले आणि धामणी गोळवलीतील डोंगर भाग हा पावसामुळे खाली आलेला आहे. डोंगर पायथ्याशी असलेली विहीर मातीमुळे खचली आहे आणि डोंगराखाली आलेल्या पोफळीच्या बागेचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तर आपण बघतो संगमेश्वरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आणि या पावसामुळे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्याचं चित्र बघायला मिळतंय. धामणी गोळवलीतील जी विहीर आहे ती आता पूर्णपणे भरली आहे आणि मोठ्या प्रमाणात हा मातीचा ढिगारा खाली येताना बघायला मिळतोय. डोंगराखाली असलेल्या पोफळीच्या बागेचं सुद्धा यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तर इकडे रत्नागिरीच्या खेडमध्ये मुंबई गोवा महामार्गावरती रस्ता खचलाय आणि कळंबणी गावाजवळ महामार्ग खचलेला आहे. या रस्त्याला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्यात. वाळंज या ठिकाणी असलेल्या ओढ्यावरील पुलाच्या दोन्ही बाजूला कॉन्क्रीटला मोठ्या प्रमाणात तडे जाऊन रस्ता खचण्यास सुरुवात झालेली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक नागरिकांनी महामार्गावरती झाडांच्या फांद्या टाकलेल्या आहेत. सिंधुदुर्ग कोल्हापूर दरम्यानचा जो करूळ घाट आहे या ठिकाणी सुद्धा वाहतूक ठप्प झालेली आहे. कारण करूळ घाटामध्ये मातीचा ढिगारा मोठ्या प्रमाणात साठलेला आहे. दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झालेली आहे. महामार्ग प्राधिकरणाकडून सध्या हा मातीचा ढिगारा काढण्याचं काम सुरू आहे. तर करूळ घाटामधली आपण ही सगळी दृश्य बघतोय. करूळ घाटामध्ये दरड कोसळली आहे त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. आपण बघतो रस्त्यावरती हा सगळा मातीचा ढिगारा पसरलेला आणि जेसीबीच्या माध्यमातून, मशीनच्या माध्यमातून हे सगळं मातीचा ढिगारा काढण्याचं काम आता युद्ध पातळीवरती सुरू आहे. दरम्यान या सगळ्यामुळे वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झालेला आहे. करूळ घाटात दरड पडल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे. तर इकडे पुण्यामध्ये सुद्धा पावसाची संततधार सुरू आणि पावसामुळे कोथरूड इथल्या सीतांना पूर्ण सोसायटीच्या पार्किंगमध्ये पाणी साचलेलं आहे. त्यामुळे सोसायटीमधील रहिवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते आणि सोसायटी लगतच्या दुकानांना सुद्धा पाण्याचा फटका बसलेला आहे. ड्रेनेज लाईन तुंबल्यामुळे पाणी सोसायटीमध्ये शिरले आणि पालिकेने वेळेत कामं न केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तर इकडे रायगडला सुद्धा हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. रायगडमध्ये रविवारी रात्रीपासूनच मुसळधार पावसाच्या सरी बरसतात आणि सकाळी पावसाने उसंत घेतली असली तरी सुद्धा रायगड जिल्ह्यातील प्रमुख नद्यांना म्हणजे सावित्री आहे, काळ किंवा गांधारी आणि इतर उपनद्यांना सुद्धा पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे. आणि अशामध्ये असाच पाऊस पडत राहिला तर जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते. रायगडमध्ये दुपारनंतर पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आणि कालपासून पडणाऱ्या पावसामुळे रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी आणि नागोठाण्यातील आंबा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. आजूबाजूच्या धरणांमधील पाणी नागोठाणेमधील कालव्यामार्फत सोडल्यामुळे आंबा नदीने इशारा पातळी गाठलेली आहे. तर रोहा शहरातील कुंडलिका नदीचं पाणी इशारा पातळीपर्यंत पोहोचलं आणि त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.
ठाणे जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। नदीवरील चौपाटीच्या पायऱ्या पाण्याखाली गेल्यात, त्यामुळे पावसाचा जोर अधिक असल्यामुळे या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाढ होताना दिसते। त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। इथूनच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश मंजुळा आनंद यांनी। हवामान खात्यानं ज्या प्रकारे अंदाज वर्तवला त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्याच्या विविध भागामध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय। आपण बदलापूर शहरातून वाहणारी जी उल्हास नदी आहे त्या उल्हास नदीच्या ठिकाणी आहोत। आपण पाहू शकतो की उल्हास नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाढ झालेली आहे। मे महिन्याच्या 26 तारखेला उल्हास नदीनं धोक्याची पातळी ओलांडली होती आणि त्यानंतर तब्बल 15 ते 20 दिवसानंतर पुन्हा पाऊस सुरू झाला आहे मुसळधार, आणि त्याच्यामुळे उल्हास नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाढ झालेली आहे। सध्या अंबरनाथ तालुक्यामध्ये सकाळी 7 वाजेपर्यंत 30 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे। मात्र हा पाऊस जरी कमी असला तरी कर्जत तालुक्यात जो पाऊस कोसळतोय त्याच्यामुळे कर्जत तालुक्यातून जी उल्हास नदी वाहते त्यामुळे या उल्हास नदीच्या पाण्याचा प्रवाह सातत्याने वाढतोय आणि अंबरनाथ तालुक्यात ग्रामीण भागात धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस कोसळत असताना नद्यांच्या पाण्याची पातळी, धरणांच्या पाण्याची पातळी ही वाढते आहे आणि उल्हास नदीला देखील पाण्याचा मोठा प्रवाह आलेला पाहायला मिळतोय। उल्हास नदीची जी चौपाटी आहे तिच्या पायऱ्या बुडालेल्या आहेत आणि हा जर पाऊस मुसळधार असाच सुरू राहिला तर मात्र उल्हास नदी धोक्याच्या पातळीपर्यंत येऊन पोहोचू शकते आणि त्याच्यामुळे प्रशासनानं सध्या तरी कोणताही नदीकाठच्या गावांना इशारा दिला नसला तरी नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। गणेश मंजुळानंतर न्यूज 18 लोकमत, बदलापूर। सकाळच्या पावसामुळे तुर्भे रेल्वे स्थानकातील भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आणि प्रवाशांना स्टेशनमध्ये जाण्यासाठी घाण आणि पावसाच्या पाण्यातूनच वाट काढावी लागते। अनेक महिन्यांपासून साफसफाई न झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। विशेष म्हणजे या पाण्यामध्ये केवळ पावसाचंच नव्हे तर सांडपाण्याचा सुद्धा प्रवाह मिसळल्यामुळे दुर्गंधी आणि दूषित पाणी साचलेलं आहे। यामुळे शाळकरी मुलं असतील किंवा महिला आणि अगदी ज्येष्ठ नागरिकांचं आरोग्य सुद्धा यात धोक्यात आलेलं आहे। नागरी सुविधांवरती पुन्हा एकदा हा जो प्रश्न आहे तो ऐरणीवरती आला आहे आणि रेल्वे प्रशासनाने त्वरित लक्ष देत नाले सफाई आणि पाणी उपसण्याची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिक करत आहेत। तर आपण बघतो जो भुयारी मार्ग आहे तुर्भे स्टेशनवरची सगळी दृश्य, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नुसतंच पावसाचं पाणी नाही आहे तर सांडपाणी सुद्धा यामध्ये मिक्स झालं, त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आहे। योग्य नाले सफाई न केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातो। हा भुयारी मार्ग आहे तो पूर्णपणे जलमय झाला आणि इकडनंच या पाण्यातूनच वाट काढत या सगळ्या नागरिकांना जावं लागतंय, त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुद्धा या ठिकाणी पसरलेली आहे।